आज प्रेम परमेश्वराकडून येते उपदेश शीर्षकासह या आपण एक सोबत परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. विश्वासाच्या मार्गावर चालताना आपण कधीकधी परमेश्वराच्या प्रेमाची खोली पूर्णपणे न समजता फक्त आपल्या ओठांनी प्रेम व्यक्त करतो. अर्थातच काही लोकांनी आपल्या अंतःकरणात परमेश्वराच्या प्रेमाला जास्त समजले असेल, पण जसे की त्यांना परमेश्वराच्या प्रेमाची पूर्ण समज नाही, म्हणून त्यांचा विश्वास एखाद्या अंशावर येऊन थांबतो. या कारणास्तव आज या आपण परमेश्वराच्या प्रेमाबद्दल बायबलच्या शिकवणींचा अभ्यास करूया. परमेश्वराच्या प्रेमाबद्दल एक छोटीशी कथा आहे. ख्रिस्ती लोकांपैकी काही म्हणतात, मी श्रीमंत होण्यासाठी चर्चला जातो, किंवा मी चर्चला जातो कारण की जर मी परमेश्वराला खूप प्रार्थना केली तर ते माझ्या शारीरिक अडचणी दूर करतील. अनेक लोक अशा कारणासाठी चर्चला जातात. मात्र परमेश्वर अनेकदा आपल्या अपेक्षांच्या तुलनेत आपल्या प्रार्थनांचे उत्तर थोड्या वेगळ्या दिशेने देतात. आपण हे समजले पाहिजे की हे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आहे. ही लघुकथा असाच एक धडा सामायिक करते. कृपया मला ही तुमच्यासाठी वाचू द्या. शीर्षक आहे, मी परमेश्वराला धन्यवाद देतो. मला यशस्वी कारकीर्द करण्यासाठी शक्ती हवी होती, पण परमेश्वराने मला आज्ञाधारकपणा शिकण्यासाठी नम्रपणा दिला. मी जगामध्ये महान कार्य करण्यासाठी चांगले आरोग्य मागितले, पण परमेश्वराने मला एक आजार दिला म्हणजे मी महान कार्य करू शकेन. मी सुखी जीवन जगण्यासाठी संपत्ती मागितली, पण परमेश्वराने मला गरिबी दिली म्हणजे मी ज्ञानी होऊ शकेन. सर्वांनी माझ्याकडे पाहावे म्हणून मी सन्मान मागितला, पण परमेश्वराने मला एका कठीण परिस्थितीत ठेवले म्हणजे मी त्यांच्यावर अवलंबून राहू शकेन. मला एकटेपणा जाणवला म्हणून मी जगिक मैत्री मागितली, पण परमेश्वराने मला मनुष्य जातीवर प्रेम करण्यासाठी व्यापक हृदय दिले. मी माझ्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी या जगाचे सुख मागितले, पण परमेश्वराने मला माझे जीवन असे जगण्याची परवानगी दिली ज्यामुळे इतरांना आनंद होईल. जरी मला त्या जगी गोष्टी मिळाल्या नाहीत ज्यांच्यासाठी मी प्रार्थना केली होती, पण परमेश्वराने मला नेहमी स्वर्गामध्ये आशीर्वादांना साठवण्याचा मार्ग दिला. नेहमी उदारपणे दिल्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतो. त्याने म्हटले, मला माझ्या यशासाठी मोठे सामर्थ्य हवे होते, पण परमेश्वराने मला लीन केले म्हणजे मी आज्ञाधारकपणा शिकू शकेन. मला जगामध्ये महान कार्य करायचे होते, म्हणून मी परमेश्वराकडे आरोग्य मागितले, पण परमेश्वराने मला आजार होऊ दिला म्हणजे मी आणखी महान अर्थाची जाणीव करू शकेन. आपल्या सदस्यांपैकी काही विचारतात, मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो, मग मी इतक्या त्रासात का आहे? किंवा मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो, पण मी इतका गरीब का आहे? मात्र आपल्याला बनवण्यामध्ये परमेश्वराची काही इच्छा आहे. उत्पत्तीनुसार परमेश्वराने मनुष्य जातीला आपल्या स्वरूपात निर्माण केले नाही का? योहान अध्याय 5 वचन 17 मध्ये येशूने म्हटले, माझा पिता आपले सृष्टी कार्य पूर्ण करण्यासाठी आजपर्यंत काम करत आहे. जसे की आपल्याला योग्य मार्ग माहीत नाही, म्हणून आपण आपल्या समोरील तात्काळ वास्तविकतेवर लक्ष केंद्रित करतो आणि परमेश्वराकडे मागतो, कृपया मला श्रीमंत करा, किंवा परमेश्वर मला अधिकार द्या. बायबल आपल्याला शिकवते की जेव्हा आपण परमेश्वराला अशा जगिक अपेक्षा मागतो तेव्हा ते कधी कधी आपल्याला लीन करू शकतात आणि आपल्याला जगातील सर्वात खालच्या स्थानावर ठेवू शकतात. काही जण म्हणू शकतात, मी फार प्रार्थना केली पण परमेश्वराने माझ्या प्रार्थनांचे उत्तर दिले नाही. हे खरे नाही. ते नेहमी आपल्या प्रार्थनांचे उत्तर देतात. उत्तरे कोणाच्या लाभासाठी दिली जातात?
परमेश्वर नेहमी आपल्या आत्म्यांच्या हितासाठी आपल्या प्रार्थनांचे उत्तर देतात. आपण हे कधीच विसरले नाही पाहिजे. आपण स्वतःवर जितके प्रेम करतो त्यापेक्षा कितीतरी जास्त परमेश्वर आपल्यावर प्रेम करतात. याशिवाय परमेश्वर आपल्याला त्यांचे सर्वस्व मानतात. तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वस्व आहात. जेव्हा जेव्हा स्वर्गीय माता आपल्या हृदयाला आपल्यासमोर व्यक्त करतात तेव्हा आपण त्यांच्या प्रेम आणि त्यागाबद्दल विचार केला पाहिजे. स्वर्गीय गोष्टी पृथ्वीवरील गोष्टींपेक्षा जास्त भव्य आहेत. तरी सुद्धा परमेश्वर या पृथ्वीवर शरीरामध्ये आले आणि त्यांनी सर्व प्रकारच्या थट्टा आणि यातनांना सहन केले. स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता जेव्हा जेव्हा आपल्याला या जगाकडे जाताना पाहतात तेव्हा त्यांचे अंतःकरण तुटते. जसे की आपण परमेश्वराच्या प्रेमाची पूर्णपणे जाणीव केलेली नाही म्हणून आपण आपल्या जगिक स्वभावाला फेकलेले नाही आणि परमेश्वराच्या वचनांद्वारे स्वतःला शुद्ध केलेले नाही. म्हणून ते आपल्यासाठी प्रार्थना करतात आणि आपण परत येण्याची वाट पाहतात. यासाठी आपण आपल्या पिता आणि माताला धन्यवाद आणि गौरव दिले पाहिजे. मी तुमच्यासाठी आणखी एक कथा वाचतो. ही कथा आपल्याला विचार करण्यास भाग पाडते की ज्यांच्याकडे असे मातापिता होते आणि ज्यांना हे प्रेम मिळाले आहे ते खरोखर आशीर्वादित आहेत. मी ही तुमच्यासाठी वाचतो. संयुक्त राष्ट्र अमेरिकेमध्ये एक कोरियन मूल होते ज्याला एक निवृत्त पत्रकाराने दत्तक घेतले होते. त्याला 2 भाऊ आणि 1 बहीण होती. ते सुशिक्षित होते आणि प्रामाणिक जीवन जगत होते. मात्र हे मूल वेगळे होते. तो एक चांगला मुलगा होता पण जसा जसा तो मोठा होत गेला त्याला जाणवले की आपल्या कुटुंबामध्ये त्वचेचा रंग आणि केसांचा रंग वेगळा असलेला तो एकटाच आहे. मग तो भरकटू लागला. तो रात्री उशिरापर्यंत घरी येत नसे, दारू पित असे, गुंडांबरोबर फिरत असे आणि वारंवार भांडणं करत असे. मात्र त्याच्या दत्तक पिताने प्रेमाने वाट पाहिली आणि नेहमी तो परत येण्यासाठी प्रार्थना केली. एक दिवशी मुलगा अश्रूंसह परत आला आणि म्हणाला, माझ्या त्वचेचा रंग आणि केसांचा रंग वेगळा का आहे? मला समजत नाही की मी बेजबाबदार मातापित्यांपासून का जन्मलो आहे. आता मी संयुक्त राष्ट्र अमेरिकेमध्ये आहे आणि माझ्या मित्रांकडून माझी थट्टा केली जाते. मी खरोखर माझ्या मातापित्याचा राग येतो. मला आता आणखी जगायचे नाही. हे ऐकून दत्तक पिताने हळुवारपणे म्हटले, माझ्या प्रिय मुला, तू काही सोडून दिलेले मूल नाहीस. तू एका अद्भुत आईचा पुत्र आहेस. तिने तुला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव दिला. त्यानंतर दत्तक पिताने पुढील कथा सामायिक केली. कोरियन युद्धाच्या दरम्यान त्याने अमेरिकन सैन्यासाठी युद्ध वार्ताहर म्हणून काम केले. जानेवारी 4 माघारी दरम्यान त्याची तुकडी सोल पासून डेजॉनला माघारी गेली. ते वाहत्या वाऱ्यातून चालले असताना गाडी चालक ओरडला, अरे हे काय आहे? आणि गाडी थांबवली. तेथे त्यांना जवळपास एका विवस्त्र महिलेचा मृतदेह सापडला. तिने एका गोष्टीला पकडलेले होते आणि ती त्याला घट्ट बिलगलेली होती, जसे काय तिच्या हातात एखादे मौल्यवान धन असावे. तिने आपल्या मुलाला उबदार ठेवण्यासाठी आपले कपडे काढून टाकले होते. तेथे एक नवजात बालक होते ज्याला श्वास घेणे अवघड जात होते. जसे की तो माताच्या प्रेमाने खूप प्रभावित झाला म्हणून त्याने तिच्यासाठी एक कबर बांधली आणि मुलाला आपल्या दत्तक पुत्राच्या रूपात संयुक्त राष्ट्र अमेरिकेमध्ये घेऊन आला. जेव्हा मुलाने ही कथा ऐकली तेव्हा तो शांत होऊन खाली बसला आणि आपल्या खोलीत निघून गेला. त्या दिवसापासून मूल बदलले.
त्याने परिश्रमपूर्वक अभ्यास केला आणि थोरॅसिक सर्जन बनला. त्याने स्वेच्छेने लष्करी डॉक्टर म्हणून सेवा केली आणि त्याला कोरियाला पाठवण्यात आले. तो थंडीच्या दिवसांमध्ये कोरियाला आला आणि आपल्या माताच्या कबरेवर गेला. तिच्या कबरेसमोर त्याने आपले कपडे काढले आणि गुडघे टेकून रात्रभर रडत राहिला. माता, त्या दिवशी तुला खूप थंडी वाजली असेल ना? माता, ही संपूर्ण कथा आहे. जेव्हा आपण कथेला पाहतो तेव्हा मुलाला जाणवले की त्याचा जीव वाचवल्यानंतर त्याच्या माताचा मृत्यू झाला. त्याला आपल्या माताबद्दल असे हृदयद्रावक सत्य समजल्यानंतर तो एक महान शल्य चिकित्सक बनला. अशा प्रकारे कथेचा शेवट होतो. सुरुवातीला मुलाने आपल्या मातापितावर नाराजी व्यक्त केली, पण नंतर त्याला जाणवले की त्याला त्याच्या मातापितावर नाराज नाही झाले पाहिजे. जसे की कोरियन युद्ध चिघळले होते, म्हणून माताने विचार केला की आपल्या मुलाला वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याच्या शरीराचे तापमान टिकवण्यासाठी आपले कपडे त्याच्या भोवती गुंडाळणे हा आहे. जानेवारीत माघार झाली नाही का? त्या महिन्यात कोरियामध्ये सर्वात तीव्र थंडी असते. अशा परिस्थितीत माताने स्वतःचे बलिदान देऊन आपल्या मुलाला वाचवले. जरी या प्रेमाची खोली येशू ख्रिस्ताच्या प्रेमाच्या खोलीसोबत अतुलनीय आहे, पण हे आपल्याला वधस्तंभावरील त्यांच्या बलिदानाची आठवण करून देते. आपल्या आईच्या बलिदानाबद्दल विचार करून तो व्यक्ती नंतर आपले जीवन कसा जगला असेल? जरी आपण याबद्दल खोलवर विचार केला नाही तरी तो नक्कीच एक प्रामाणिक जीवन जगला असेल आणि समाजात महत्त्वाचे योगदान दिले असेल. त्याचप्रमाणे जर आपण आपल्या आत्मिक पिता आणि आपल्या आत्मिक माताच्या बलिदानाला समजत नाहीत, पण याला 2000 वर्षांपूर्वी घडलेली एक घटना समजतो आणि आपल्या हृदयांवर कोरण्यात अपयशी ठरतो, तर आपण त्यांच्या महान बलिदानाला फक्त एक कथेच्या रूपाने समजणार. मात्र प्रत्यक्षात आपले पिता आणि आपली माता आपल्याला वाचवण्यासाठी या पृथ्वीवर आले. आपल्याला वाचवण्यासाठी ते वधस्तंभावर दयनीय मरण पावले. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे, कारण की हे आपल्या तारणासाठी होते. म्हणून मी सियोनच्या सर्व भाऊ आणि बहिणींना आपल्या शेजाऱ्यांसोबत स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताच्या प्रेमाला सामायिक करण्यास सांगू इच्छितो. याच कारणास्तव प्रेषित पौलाने स्वर्गीय कुटुंबातील सदस्यांना विश्वास आणि आशा ठेवण्यासाठी, पण सर्वात प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेम करण्यास सांगितले. हेच त्याने 1 करंथी अध्याय 13 मध्ये लिहिलेले नाही का? प्रेषित पौलाने प्रथम चर्च आणि या युगाच्या संतांवर भर दिला की आपल्या विश्वासाचा सर्वात महत्त्वाचा घटक हा प्रेम आहे. या आपण 1 करंथी अध्याय 13 वर जाऊया. 1 करंथी अध्याय 13 वचन 1. मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झंझणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढवळता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. बायबल आपल्याला शिकवते की जेव्हा आपण आपल्या विश्वासाच्या जीवनातून प्रेमाला काढून टाकतो तेव्हा आपला विश्वास आणि आशा व्यर्थ आहे. या आपण वचन 4 सह सुरू ठेवूया.
प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करत नाही. प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही. ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. ती अनितीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते. ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही. संदेश असले तरी ते संपतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील, आणि विद्या असली तरी ती संपेल. सर्व भविष्यवाण्या, भाषा आणि ज्ञान काळाबरोबर नाहीसे होतात. पण एक गोष्ट आहे जी शेवटपर्यंत टिकते, ती प्रेम आहे. परमेश्वराचे राज्य प्रेमाचे राज्य नाही का? बायबल आपल्याला शिकवते की प्रेम सर्व काळासाठी राहते. असे लिहिले आहे की अशी वेळ येईल जेव्हा सर्व काही नाहीसे होईल, मात्र प्रेम सर्व काळासाठी राहील. या आपण वचन 12 वर जाऊया. कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखीन. सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत. हे तिन्ही आपल्या विश्वासाचे महत्वाचे भाग आहेत. सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यात सर्वात श्रेष्ठ काय आहे? प्रीती श्रेष्ठ आहे. आपण या प्रेमाबद्दल लूक अध्याय 10 वचन 25 मध्ये पाहूया. लूक अध्याय 10 वचन 25 मध्ये असे लिहिले आहे. मग पहा, कोणी एक शास्त्री उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हणाला, गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? त्याने त्याला म्हटले, नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तुझ्या वाचनात काय आले आहे? त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. त्याने त्याला म्हटले, ठीक उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे जगशील. परंतु स्वतःस नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, पण माझा शेजारी कोण? येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरुशलेमेहून खाली यरिहोस जात असताना लुटारोंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेलक टाकून ते निघून गेले. मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला, आणि त्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतारशाळेत आणले व त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, याची काळजी घ्या आणि यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईल. तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला? तो म्हणाला, त्याच्यावर दया करणारा तो. येशूने त्याला म्हटले, जा आणि तूही तसेच कर. या दाखल्यामध्ये एक गहन आत्मिक अर्थ आहे. आपण या जगामध्ये राहत असताना जगातील सर्व लोकांसोबत परमेश्वराच्या प्रेमाला सामायिक करण्यात सक्षम नाही झाले पाहिजे का? मग आत्मिक प्रेम काय आहे? हे ते प्रेम आहे जे मरणासाठी ठरलेल्या सर्व मानवजातीचे मार्गदर्शन जीवनाच्या सत्याकडे करते. मग ते आत्मिक प्रेम असो किंवा शारीरिक प्रेम. येशूने दाखल्याद्वारे ख्रिस्ती लोकांना शिकवले की जसे ते परमेश्वराकडून शिकले आहेत तसेच त्यांना इतरांसोबत प्रेमाने वागावे, हो ना? याजकांना परमेश्वराच्या नियमांचे चांगले ज्ञान असते. लेवी देखील तसेच आहेत, कारण की सर्व याजक लेवी वंशातून येतात. जरी त्यांना नियमशास्त्र माहीत होते, पण त्यांनी कोणतीच मदत केली नाही. मरणाऱ्या आत्म्याला वाचवण्याऐवजी
ते असा विचार करून आपल्या प्रतिष्ठेबद्दल जास्त काळजीत होते की जर मी या लोकांमध्ये सहभागी झालो तर माझे जीवन गैरसोयीचे होणार नाही का? परिणामी त्यांनी त्या व्यक्तीच्या मृत्यूकडे जास्त लक्ष दिले नाही. पण प्रवासात असतानाही शम्रोनीने त्या व्यक्तीला वाचवण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न केला. येशूने विचारले, त्या तिघांपैकी त्या मनुष्याचा शेजारी कोण झाला? येशूने आपल्याला शिकवले की ज्याने त्याच्यावर दया केली, म्हणजेच ज्याने प्रेमाला सरावात आणले, तोच खरा शेजारी आहे. आपणही असेच केले पाहिजे. खरं तर यामुळे आपण परिश्रमपूर्वक प्रचार केला पाहिजे. याशिवाय जरी आपल्याला अशा प्रकारच्या खऱ्या परिस्थितीचा सामना करावा लागला तरीही तेथून जाण्यापेक्षा आपण चांगल्या शम्रोनीप्रमाणे एक जीव वाचवण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न नाही केला पाहिजे का? येशूला आपल्याला हेच शिकवायचे नव्हते का? परमेश्वराचे सर्व नियम मौल्यवान आहेत. आपण त्या सर्वांचे पालन केले पाहिजे. मात्र प्रेमाशिवाय सर्व काही व्यर्थ ठरते. बायबल सतत यावर जोर देते. आपण आपल्या पिता आणि माताच्या प्रेमाला समजले पाहिजे आणि ते प्रेम समजले पाहिजे जे परमेश्वराने आपल्याला वधस्तंभावर दाखवले आहे. स्वर्गीय संतानांनी स्वर्गामध्ये पाप केले आणि त्यांना या पृथ्वीवर टाकण्यात आले. जरी आपण अशा हताश परिस्थितीमध्ये होतो, पण आपण परमेश्वराच्या मौल्यवान रक्ताद्वारे स्वर्गाची आशा ठेवण्यात सक्षम नाहीत का? आपण बायबलबद्दलची आपली समज आणि नवीन कराराच्या सत्यामध्ये येण्याचे श्रेय आपल्या स्वतःच्या बुद्धीला आणि बायबलला समजण्याच्या आपल्या आकलन क्षमतेला नाही दिले पाहिजे का? आपण त्या प्रेम आणि दयेच्या सणामध्ये आमंत्रित नाहीत का, जो परमेश्वराने आपल्याला बहाल केला आहे? म्हणून आपण त्यांच्या कृपेला कधीही विसरू नये. कथेमध्ये कोरियन युद्धातून वाचलेल्या मुलाने त्याला वाचवणाऱ्या आपल्या माताच्या बलिदानाची जाणीव केली. तो तिच्या कबरेजवळ गेला आणि रडला, ज्या रात्री तू मला वाचवण्यासाठी धडपड केलीस, त्यावेळी तू आजच्या रात्री माझ्यापेक्षा जास्त गारठलेली नव्हतीस का? तेथे उभे राहून आपल्या आईप्रमाणे कपडे काढले. त्याने कडाक्याच्या थंडीत प्रचंड वेदनाची जाणीव केली, जी एका क्षणासाठीही असह्य होती. आपल्या माताच्या बलिदानाच्या सीमेची जाणीव झाल्यावर त्याला आपल्या माताचा जास्त अभिमान वाटू शकला. जेव्हा आपण 2000 वर्षांपूर्वी वधस्तंभावरील परमेश्वराच्या बलिदानाला आणि बायबलच्या सर्व नोंदींना पाहतो, ज्या आपल्याला 6000 वर्षांच्या दरम्यानातील परमेश्वराच्या बलिदानाबद्दल शिकवतात, तेव्हा आपण कधीच परमेश्वराच्या प्रेमाला सहजपणे नाही घेतले पाहिजे. या आपण 1 योहान अध्याय 4 वचन 7 वर एक दृष्टी टाकूया. आपण अध्याय 4 वचन 7 पाहूया. प्रियजन हो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती कोणापासून आहे? देवापासून आहे. इंग्रजी बायबल या वाक्यप्रचाराचे स्पष्टीकरण देते की प्रेम परमेश्वराकडून येते. इतर आवृत्तींमध्ये याला प्रेम हे परमेश्वराचे आहे म्हणून देखील व्यक्त केलेले आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. वचन 8, जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. देवाने आपल्या एकुलत्या एक जन्मलेल्या पुत्राला जगात पाठवले आहे, यासाठी की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावे. यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुमच्या आमच्यावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले. प्रियजन हो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. सर्व लोकांनो, या आपण स्वतःला आठवण करून देऊया की परमेश्वर आपल्यावर कसे प्रेम करतात. आपण चांगल्या शम्रोनीसारखे आपल्या भाऊ आणि बहिणींना वाचवले पाहिजे. आपण कधीच लेवी किंवा याजकासारखी कृती नाही केली पाहिजे.
चर्च ऑफ गॉडच्या सर्व सदस्यांनी जगातील सर्व लोकांसोबत परमेश्वराच्या प्रेमाला सामायिक केले पाहिजे. आपण घरी, समाजात किंवा चर्चमध्ये भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत परमेश्वराच्या प्रेमाला सामायिक केले पाहिजे. या आपण परमेश्वराबद्दल विचार करूया. या आपण पिता आणि माताच्या बलिदानाबद्दल विचार करूया. जर आपल्याला एकटेच सोडण्यात आले असते तर आपण मरण पावलो असतो. कृपया ज्यावर परमेश्वर चालले होते त्या वधस्तंभाच्या वेदनादायक मार्गाबद्दल विचार करा, कारण आपल्याला वाचवण्याचा इतर कोणताच मार्ग नव्हता. असे केल्याने आपण कधीही मूर्ख लोक बनू नये, जे पिता आणि माताच्या प्रेमाला विसरतात किंवा त्यांचा विश्वासघात करतात. मी सियोनच्या सर्व संतानांना त्यांच्या महान प्रेमाच्या मार्गाचे पालन करण्यास सांगू इच्छितो. जसे की मी तुमच्यासाठी अगोदर वाचले आहे, जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करता तेव्हा कृपया असा विचार करू नका, परमेश्वर माझ्या प्रार्थनेचे उत्तर लगेच का देत नाहीत. अर्थातच परमेश्वर प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर देतात. जसे की परमेश्वर आपल्यावर फार प्रेम करतात म्हणून ते नेहमी आपल्या प्रार्थनांचे उत्तर देतात, म्हणजे आपण स्वर्गाच्या राज्याचा आशीर्वाद प्राप्त करू शकू. आपण परमेश्वराकडे जगिक शक्ती आणि संपत्ती मागू शकतो, पण परमेश्वर नम्रता नावाच्या देणगीसह आपल्या प्रार्थनांचे उत्तर देतील. असे यामुळे आहे कारण की ते आपल्यावर फार प्रेम करतात. पहिल्या योहानाचे पुस्तक परमेश्वराच्या गहन प्रेमाचे स्पष्टीकरण देणे सुरू ठेवते. या आपण वचन 16 पाहूया. अध्याय 4 वचन 16. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्या ठाई धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे. कारण जसा तो आहे तसे ह्या जगात आपणही आहोत. प्रीतीच्या ठाई भीती नसते. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी. ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. जशी जशी आपल्या सियोन कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढते आणि चर्च वाढते, मला कधी कधी काळजी वाटते की जर सदस्य परमेश्वराच्या प्रेमाला इतरांसोबत सामायिक करण्यात प्रामाणिक नसतील तर काय होईल. जरी आपल्याकडे अनेक सदस्य असोत किंवा नसोत, स्वर्गीय संतानांनी प्रेमाच्या या आज्ञेचे पूर्णपणे पालन केले पाहिजे आणि याला सरावात आणले पाहिजे. आपण जगाला पिता आणि माताचे प्रेम दिले पाहिजे. मला आशा आहे की तुम्ही कुठेही असाल, मग कुटुंबातील सदस्याच्या रूपात घरी असाल, चर्चच्या सदस्याच्या रूपात चर्चमध्ये असाल किंवा समाजातील सदस्याच्या रूपात समाजात असाल, तेव्हा तुम्ही प्रेमाच्या रूपात उभे राहाल. प्रेम कोणाकडून येते? असे लिहिले आहे की प्रेम परमेश्वराकडून येते. जर आपले अंतःकरण नेहमी प्रेमाने भरलेले असते तर आपण असे म्हणू शकत नाही का की परमेश्वर आपल्यासोबत असल्याचा हा जिवंत पुरावा आहे. या आपण सर्व लोकांसोबत, सियोनच्या भाऊ आणि बहिणींसोबत, आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत, आपले सहकाऱ्यांसोबत आणि आपल्या सर्व परिचितांसोबत प्रेमाने वागूया. मला आशा आहे की हा संदेश ऐकला जाऊ शकतो. खरोखर स्वर्गीय संतान ज्यांना परमेश्वर आनसांगहुची आणि नवीन यरुशलेम स्वर्गीय माताद्वारे शिकवण्यात आले आहे, ते प्रेमाने भरलेले आहेत. ते जेथे कोठे जातात तेथे ते प्रेमाने चमकतात. या कारणास्तव मी तुम्हाला प्रेम सामायिक करण्यास सांगू इच्छितो. नियमशास्त्र महत्वाचे आहे. नवीन करार देखील महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे, पण जे सर्वात महत्वाचे आहे ते परमेश्वराकडून आलेले प्रेम. बायबलमध्ये असे लिहिलेले नाही का की आपण आपल्या भाऊ आणि बहिणींचा द्वेष नाही केला पाहिजे.
आपल्या आजूबाजूला असे काही सदस्य असू शकतात ज्यांचे शब्द आणि कार्य आपल्याला अस्वस्थ करतात. पण आपण हे मान्य केले पाहिजे की आपली जीवनशैली वेगवेगळी आहे. आपण सियोनमधील स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताची संतान आहोत आणि ज्यांना वाचवण्यासाठी त्यांनी बलिदान केले ते सदस्य आपले भाऊ आणि बहीण आहेत. हे लक्षात ठेवून आपण एका चित्ताने एकजूट झाले पाहिजे आणि सुवार्तेला पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले पाहिजे. आज मी तुम्हाला अशी कृपाळू स्वर्गीय संतान बनण्यास सांगू इच्छितो. सर्व स्वर्गीय संतान घरी, चर्चमध्ये आणि समाजामध्ये प्रेमाने चमकतील अशी आशा करून मी या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.